तिकडे चंद्रसेन राजाचा जय जयकार आणि या राज्याचे राजसेवक कोणत्या तऱ्हेने पारा करतात हे पाहिलं पाहिजे. अरे मी महाराज असताना तू महाराज कधी झालास? मी कुठे म्हटलं मी महाराज आहे? आता तूच बोललास ना हराम खोरा. तुम्ही काय विचारलं? कोण आहे तिकडे? मग मी काय चुकीचं बोलला? मी आहे महाराज. हराम खोरा. नाही तुम्हीच महाराज. तुम्हीच महाराज. हा. तुझा दुसरा साथीदार कुठे गेला? तो तिकडे इकडे गेलाय, मारून घेत गेलाय. हे बोलून घे जरा लवकर. तू क्या? अरे तुला काय करू मला किती टेन्शन आहे ते? हा टेन्शन थांब जरा. हा सगळं टेन्शन झालंय काय मला पण अक्कल लागत नाही. घे पुढं. सगळं सगळं उठव. घे. हा. आता जरा बघ. हा. हा ठेव दगड ठेव. त्याचे पाडतील. हा. अरे तुला काय माहितीये मला किती टेन्शन आहे? आता कसं वाटतंय? काय झालं माहितीये काय? अरे इकडे कामाला निघालो, हा. गाडीला किक मारली, हा. थोडा पुढे नाही गेलो ना, त्या सुंदर पोरगी हात केला बघ. मग चांगली गोष्ट आहे काय का? चांगली मस्त आहे की नाही? हा. हात केला, तिला आपल्या गाडी बसवलं, थोडा पुढे नाही गेलो, त्या वसाडीला चक्कर आली. मग चक्कर आली, आता करायचं काय? मी इकडे आलो दापोलीत, दापोलीत सरकारी दवाखाना ना, तिथं आलो आणि तिला पहिली खाट्याच्या खाली ऍडमिट केली. जागा नव्हती. अजिबात जागा नव्हती. मला एवढा टेन्शन आला, डॉक्टर आला, तिला तपासला, मला म्हणतो अभिनंदन तुम्ही बाबा होणार आहोत. मला त्याला इथं कधी गेला होता तिकडे फिरायला. कुठे जाऊ? एवढ्या सकाळी भेटली लगेच कसा बाबा होईल? मला एवढा टेन्शन आला, डॉक्टरला म्हणलं हे कधीच शक्य नाही. डॉक्टरने मला तपासला, मला म्हणतो तुम्ही आयुष्यात कधीच बाबा होणार नाही. एवढं टेन्शन. मग मी विचार केला त्यामुळे मी बाबा होणार नाही, तो काटे ते आहेत कुणाची? महाराज त्याला. अरे तुला तर खूप मोठं टेन्शन आहे. हो माझं टेन्शन पडू दे, तुमचं टेन्शन किती खाली पडते बघा. कालच्यापेक्षा जोरात लागतं. हा बोला बोला. अरे काही दिवसात युवराज आपले 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 नाही. हराम खोरा. आपली येऊन मला सांगा, तुमचे ते आमचे. हा आमचे हा ते तुमचे असू द्या. हा अरे काही दिवसात राज दरबार देणार आहे. हा त्यांच्या स्वागताची तयारी हो करा. आम्ही कमरा टाकतो आणि गुच्छ दादन निघण्यात राजा झाली. हा आम्ही असा गुच्छ देणार ना, कसं द्यायचं गुच्छ दाखवणार. गुच्चा घेता हा असं हे जर- मला देता येत नाही गुच्छ. अरे कसं? तुम्ही काय काळजी करू नका. तुम्ही या. बाबा हा व्यवस्थित व्यवस्थित ठेवा. व्यवस्थित येतो आम्ही. मग जाता कशाला? येतो म्हटलं मग जाता. त्यांना जागा सुद्धा माहिती पडत नाही. येतो म्हणजे हा येतो म्हणजे जातो. आणि बोलण्याची पद्धत त्यांना शाळेत वाचल्याने तो शिकवलं. येतो म्हणजे जातो. या या तुम्ही या. या 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 जा. बरं एवढी बरं. तुला बोलायचं सांगतो बदल. काय मारतात मी लोक? बाकी म्हणजे तुला सांगतो इकडे मी लग्नाला आलो होतो मारून घे. आमच्या राजाच्या ओरंड्याचे त्या मी लग्न आलो इकडं. अरे वसाडा लग्नच नाही झाला. का पोरगी पळाली का काय? नाही पूर्वी पळायला नाही मिळाल्या. अरे पत्रिकेत वाटवलं लावला. काय झालं काय? ते राजाचा गोलंबडे आहेत ना, त्यांनी त्या यजमानाला सांगितली तू पत्रिकेत नमूद करून टाक. हा 10 रुपये कुणी लग्नाला यायचा नाही, पत्रिकेत नमूद करून टाक. बरोबर काय वसाड्या? तो 90 दिवस आला नाही. हे काय झालं? आमच्या त्या खेड्यातल्या बायका गाणं बोलतात ना, हा, हा, हा. अरे इकडे हसून येडा बसेल. हा सांग सांग सांग. बघ तुला सांगतो. सांग सांग. हा. ताडामाडाची ताडामाडाची हिरवी पाटी, आमचा नवरा लय हवरा, पत्रावल्या ताटी. बाहेर काय तुला पण तुला एक गंमत सांगता. तुला सांगता सगळी लोक म्हणतात बायकांना जास्त स्वच्छता आवडते. बरोबर आहे. नाही नाही चुकीचं आहे. कोणी कधी पुरुष मंडळी बायकांना स्वच्छता प्रिय नाही. बायका आपणच पुरुष कसं काय सांग? कसं काय म्हणजे मला सांग. आपण ज्या वेळेला केस कापायला जातो, दाढी करतो, घरात आल्यानंतर आंघोळ करतो का नाही? हो. तरी पुरुष मंडळी गेली कुठं? घरात आल्यावर आपण आंघोळ करतो ना. हा बायका ब्युटी पार्लरला गेल्यानंतर आल्यानंतर साधा तोंड तरी धुतात काही इच्छा आम्ही स्वच्छतावान आहे की नाही? काय विषय खटकतो रे? हा काय माहिती काय? का ब्युटी पार्लर त्यांच्यासाठी, हा. तो चव, संतूर, क्लिनिक प्लस याव त्यांच्यासाठी. आपण त्या निर्मा पावडरने आंघोळ करायची. ब्रँड
आणि तुला आणखी सांगतो तुला बायका आहेत श्रीमतीत पण संसार करतात गरिबीत पण संसार करतात बरोबर आहे पण बायका भांडल्याशिवाय संसार करीत नाही आणि तुला गंमत सांगतात भांडतात ते भांडतात नवरा बायकोचे भांडण आणि भांडे आपटतात भांड्यावर नवऱ्याचं लावलेलं असतं आपण येत नाही पण असा आहे तो अरे प्रधान यायची वेळ झाली प्रधान यायचं कसं पण येतात किती वेळा सांगितलं तिकडनं येतात राजसेवक तुम्हाला कसं काय चाललंय तिकडच्या बांधाखाली आता अरे राज दरबारला पारा कसं विचारलं तुला दोन एकदम चांगला आहे अरे वा राजसेवक मागच्या गेटवरती पारा द्या तुम्ही काय पुढच्या गेटवर तुम्ही देणार आम्ही जातो त्याला एक प्रश्न आहे माझा प्रश्न अरे तू प्रश्न विचार ना मला अरे विचार कर होतो हो नाही तू नाही सांगायचा तुमच्या पोपट्याला पिसा आहेत काय तुमच्या पोपट्याला पिसा आहेत महाराजांचा पोपट करता पोपट आहे दोन का तीन पटकन आता ना एखाद्या कोण नका बोलू मी हा राजाचा जावई आणि महाराजांच्या बहिणीबरोबर लग्न केलं हे राज्य वारसा आपल्याला मिळावं म्हणून परंतु हे राज्य वारसाकडे आपल्याला नाही मिळालं तर हे राज्याचा इम्रान सुरसेन त्याला संबोध परंतु होय त्याचं गुरुकुलातील शिक्षण आता पूर्ण होईल दिवसातच तो परत येईलच मी येत असतात मग गोष्ट सांगता पोरांनो पोरगी पाठवायची असेल तर पोरीचं तुम्हाला लग्न सांगता कसं असतं ते जिचा जास्त मेकअप लक्षात ठेवा पोरांनो पुढे गेली भालू पोरांची जिचा जास्त मेकअप तिचा लवकर ब्रेकअप जी स्वतः फोन करते ती मनापासून प्रेम करते आणि जी वसाडी मिस कॉल मारते ती लुट्या बसलेली असते आणि तुम्हाला ज्यांची लग्न झाली त्यांना सांगताय मी ज्यांची लग्न झाली तुम्ही खरंच भाग्यवान आहात का तुम्हाला सांगतो बघा बायका एक साडी चॉईस करायला 5 दुकाना काढतात 100 साड्यांची घडी इसकटतात एक साडीसाठी 100 साड्या इसकटतात बरोबर आहे ना आता तुम्ही समजा त्यांनी तुम्हाला निवडली नाही किती मोठं भाग्यवान काय समजलं काय आपण लग्न झाले किती भाग्यवान आहोत त्यांनी आपल्याला निवडली नाही एक साडी चॉईस करतात 100 साड्या इसकटतात म्हणजे त्यांची चॉईस किती भारी आहे पण बायकांना सांगताय तुम्ही नवऱ्याला नवरदेवच म्हणा का तुम्हाला शास्त्रात नवरदेव मी म्हणत नाही नवरदेव म्हणतात का तुम्हाला नवऱ्यालाच म्हणत आले तर देवासारखाच त्याला मानला पाहिजे बरोबर आहे का तर तुम्हाला आणखी सांगता तो हाय तोपर्यंत संसाराचा राज आहे की नाही तो हाय तोपर्यंत शृंगाराचा साज आहे आणि म्हणून त्याला जपलं पाहिजे का तर पुरुषांना जास्त अटॅक येतात बायकांना अटॅक येत नाही कमी येतो कधी आहे की नाही 100तल्या 5% महिलांना अटॅक येतो बाकीचा अटॅक पुरुषांना उठून दिलेला आहे की नाही का तर पुरुष कधी आपलं दुःख सांगित नाही आहे की नाही बायका आपल्या शेजारीशी बोलतात आहे की नाही रडतात मोकळे होतात पुरुष कधी आपलं दुःख व्यक्त करत नाही आणि म्हणून त्याला आनंदी ठेवा तो जर त्याचं आयुष्य वाढला तर नक्की तुमचा संसार सुखाचा होईल आणि म्हणून त्याला प्रत्येक वेळी आनंदी ठेवा आहे की नाही कारण का तो स्वतः 100 रुपयाची चप्पल घालील पण बायको 1000 रुपयाचा सॅडल मागितला तरी आनंदी म्हणून म्हणून नवरदेवासाठी गाणं आहे जग फिरवायला भोवऱ्यासारखं जग फिरवायला भोवऱ्यासारखा कुणी नाही जगी नवऱ्यासारखा कुणी नाही जगी नवऱ्यासारखा रगाडता तुम्ही तुमच्या नात्यात
नाही जगी डबऱ्यासारखा कोणी नाही जगी डबऱ्यासारखा. एकदा महिलांनी आपल्या नवरदेवासाठी टाळ्या वाजवा. काय प्रयत्न आहे? हा अरे नवरा येतो पर्यंत सगळं आपण जरा नवऱ्याने पण ऐकू की नाही आमच्यावर एवढी प्रेम करणारी मंडळी नाही की नाही. हा जोरदार टाळ्या वाजल्या नाही मला तशा पण असं ते प्रेम तुमच्या मनातल्या मनात तरी ठेवा. हा पण तुला माहिती आहे काय बायका आपण टू फिरवायला देतो बायका मांडीवरच का हात ठेवतात. अरे माझं कुठं गटली पडली तर बघा नवऱ्याची तंबाखूची डबी पडू नये म्हणून. महाराजांच्या चरणी प्रणाम. चुकीचं बोललो महाराजांच्या चड्डी कुठे असो. आम्हाला बोलवण्याचं कारण प्रधानजी अहो युवराज आपले काही दिवसात आपले अरे आराम राज दरबार येणार आहे त्यांच्यासाठी स्वागताची तयारी करा. हो राजे तुम्ही सांगितलेली कामगिरी आम्ही पार पडणार नाही असं काही होणार नाही. तुम्ही निश्चित करा आपली कामगिरी येतोच तर काय तुम्हाला सांगू कसं लागतात ते काय नाही तुला सांगता लोकांनो पुढे पुरुष म्हणजे सगळी बायका आहेत ना बायका स्वतःच्या चुका कधी मान्य करत नाही करतात काय अगं पुरुष म्हणजे बोला का ना बायाची करतात काय नाही ना अजिबात नाही मान्य करीत. मग तुम्हाला सांगता माझी बायको रोज चुका मान्य करते काय बोलते हा मग ती म्हणते माझी फार मोठी चूक झाली आणि या वसाडीशी लग्न केला. अरे खाद्याचं म्हणजे काय सकाळी इकडे यायला निघालो म्हटलं काय काय बायकोला मदत करावी म्हणून मी कांदा चिरा घेतला. बायकोचा किती प्रेम आहे माझ्यावर. हा मी कांदा चिरा घेतला तुला रडू यायला लागला. बायकोला वाईट वाटला. बायको म्हणते द्या तो कांदा इकडे मी चिरता मोडीची तेवढी भांडी तेवढी घासा. हा आणि तुम्हाला सांगू का बायकोवरती एवढा प्रेम करायचा शेजारी म्हटली पाहिजे मी जरा लग्नाला लवकर खायची म्हटली पाहिजे काय म्हणजे थोडं समजून नाही पडत. एक काम करा आमच्या सभागृहाची सुशीलाजी ना राज दरबारात बोलावून घ्या. कोणाला सुशीलाजी ना हे हराम करा. तुम्ही मागच्या गेटवरती मारा द्या. तुमच्या इथे काय आम्ही काय कसं काय करतो हा कबाब मी हत्ती आहो काय मी काय म्हणतो बोल हा बघ मी काय म्हणतो ताई इकडे येऊ हा असंच माणूस घरात दिसकाने काढतो काय हे हराम करा. फालतू प्रश्न विचारू नकोस. हा मागच्या गेटवरती मारा द्या म्हटलं ना. पण मी काय म्हणतोय हा इथं त्यांना बोलवलं हा तुमच्या दोघा नवरा बायकोचा असेल काय घरात काय घरात बोलताय का? इथं बोलायचं करताय. हराम करा. आपल्याला म्हणजे काय आपलं काय करायचं आहे काय करायचं मागच्या गेटवरती मारा द्या. आहे? तुम्ही आपलं बोलू काय ते बोला. घ्या मागच्या गेटवरती. सुशीलाजी तुम्हाला बोलवण्याचं एकच कारण आहे की ह्या राज्यावरती महाराजांचा जितका अधिकार आहे तितकाच अधिकार तुमचा सुद्धा आहे. तुम्ही बोलून आपल्या बंधू राजांना की अर्ध राज्य वारसा कार्यक्रम का म्हणून. महाराज हे काय बोलताय तुम्ही? सुशीलाजी आम्ही योग्य आहे तेच बोलतोय. शक्य नाही महाराज. महाराज याच्यामध्ये वडिलांचं आहे. ते सांभाळण्यासाठी म्हणूनच तुमच्याशी विवाह केला आहे. काय ठीक आहे बा. अरे हराम. नोकरी इथं करा. काय म्हणाला? वडिलांचं आहे महाराज. वा सुशीलाजी मला प्रधानजी नाही तर हा राजाचं राज्य म्हणून हा राज्य चालवायचं आहे. अजूनही विचार करा. नाहीतर या राजाचा सुरसेन विधान याला संपवून टाकतो. हट!
हो हो पण मी काय म्हणतो माहिती आहे का? नाही काय सांगितलं माहिती काय मगाशी तरी आम्हाला भेटण्यात या त्याला आता मोठा पसंत झालाय हा असा नवरा बघितला तर आयुष्य काढायचं आहे बघ त्या मगाशी म्हणतो त्या नव्हती काहीच गरज मला तुझ्यात मन रमवण्याची नव्हती काहीच गरज मला तुझ्यात मन रमवण्याची माझ्या मनात वाटते भीती तुला गमवण्याची माझ्या मनात वाटते भीती तुला गमवण्याची माझ्या मनाला वाटते भीती तुला गमवण्याची माझ्या मनाला वाटते भीती तुला गमवण्याची अजूनही विचार करा अजूनही वेळ निघून गेली नाही आम्ही येतोच तर ना काही झालं तरी चालेल हे राज्य मला वाचवायलाच पाहिजे हो काय सांगतो ते मागे जर काय जर बसलेलं असत त्याला ते वर्ष पैसे बाजू ठेवावं लागेल आपण बघू काय करायचं तो आम्ही तुमच्याबरोबर राहू तुला सांगू ऍक्टिंग मध्ये सुधारणा केली नाही तुला सांगतो मग तुला गंमत म्हणून सांगता बायकातनं बायका एकमेकांच्या साड्या बघून चालतात आहे का नाही बायका एकमेकांच्या साड्या बघून जातात तर बापे एकमेकांच्या बायका बघून जातात त्याला लवकर उगाच काहीतरी लागलं आता एवढा काय बायकांना मोठा मान आहे ना तेवढं गेलो ना सगळी नवा बायकांची आरती पूजा आहे की नाही उपासना नाही देवाला आपण गेल्यावर आरती करा उपासना करा आहे की नाही पूजा करा नवा बायकांची पुरुषांना काय घंटा हा कोणा तुम्हाला सांगायचं आहे हा तो कोणाची चॉईस काय असते नुसती हायपा एकदम अरे मिलमती पकडा ऐक नाही हा कोणाची चॉईस काय गाण्यासारखी मर्सिडीज हा BMW हा ऑडी हा 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 आता या गावाला तुमच्या हातामध्ये डमडम जाईल हा तुम्ही मिलमती गाडी पकडायची काय समजलं ना हा आणखी तुम्हाला सांगता कालीमुगी चावते काय कालीमुगी चावते का दूर दूरते दूर दूरते कालीमुगी चावत नाही लाल मुगी असते ती चावते आता तुम्ही ठरवा कुठली चॉईस करायची ती पोरजर नाही पटवाल नाहीतर बसाड तुम्ही सराल रान शोधत गोरींना रान शोधत गोरींना करकाळी असो वाळी मार्केट 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 गोरींना व्यवस्थित ठेवा आनंद आहे पण मी काय म्हणतो महाराज एवढं आपल्या राज्यात बरोबर उठत का नाही राज्य सरकार कसे होते राज्य सरकार नाही मला इकडं मालूम घेतलं डॉक्टरने काय माहितीये काय मालूम घेतलं डॉक्टर काय म्हटलं माहितीये काय ज्याची बायको गोरी नवरा काला त्याला पोरा झबऱ्यासारखे होतात नाही बरोबर आपली जेवढा पासून कशी आपल्या घरात येतो मी बंद करा हा नाही ठीक आहे 12 दिवस ठेवा हा येतो आम्ही आम्ही पण येतो आम्ही पण येतो
मी आपल्या अरण्यात फेरफटका मारण्यासाठी जात आहे याची कल्पना फक्त महाराजांना नाही कल्पना कशी द्यायची आमच्या मालुक्यात कल्पना होती तिला लग्न झाला तुम्हाला एक सांगतो या इकडच्या रानाला भरपूर डोकला आहे आणि कर्जा आहे तिचे कर्जा खात राहिलो का आबो पण का राजसेवक तेवढीच कल्पना फक्त महाराजांना तेवढीच द्यायची हो हे बघा त्या डुकरांच्या त्यातला एक डुकर इकडे आला मोठा आहे त्यामुळे सांगून घ्या तुम्ही युवराज तुम्ही कुठे चालला मी आपल्या अरण्यात फेरफटका मारून येतो फटका मार अरे वा हीच तर आनंदाची गोष्ट आहे हरवून कोणाला समोर म्हणजे खूप झाडं कोणाची आता आणि पोरांचं आता काय आलं पोरांचे लग्न झाले असतील लवकर पण वाडीतली माणसं कधी काही झाडत नव्हतं भाऊकीतली पण धड नसतात नाही तर पोरांची लग्न कधीच झाली असतील झाली पोराला लग्नाची घाई पण लगीन जमत नाही झाली पोराला लग्नाची घाई पण लगीन जमत नाही काय सांगू वाडीतले लोक गबाई काय सांगू वाडीतले लोक गबाई लगीन मोडायचे जनाले घाई लगीन मोडायचे जनाले घाई दाढी वाढून बेवलत भारी पण लगीन जमत नाही झाली पोराला लग्नाची घाई पण लगीन जमत नाही झाली पोराला लग्नाची घाई पण लगीन जमत नाही किती छान किती सुंदर अरण्य तुम्ही जा सोडून या तुम्ही जा सोडून या इथं थांबा झोपा इथं थांबाय सांगा हा सगळ्या जातो ना फिरायला तिकडं चहा पी होतो बघा. चहा पितो का? तुला बरं मला पण चांगलं लागली होती मला फुटका खाऊन काय आले पाण्याची किंमत तेव्हा कळते कधी मुतकड झाल्यावर तेव्हा समजतो पाणी किती महाग आहे. प्रधानजीला दरबार घेऊन या लवकर महाराज आम्हाला एखादी बोलायचं कारण प्रधानजी राजकुमार शिकारीसाठी जंगलात गेले परंतु त्यांचा अद्याप पत्ता नाही त्यांचा शोध घेऊया फक्त राजे आम्ही येतोच तर बघ हाला पोरांना देखील घेऊन जा आम्ही कशाला आम्ही कशाला लवकर येतो राजा आम्ही या. आपण बसतो तुमचा शोध घेऊन या हा येतो आम्ही आज तुम्हाला शोधण्यासाठी गेलेले अजून आले कसं परदाचे पण गेलो होतो ना ते तिकडं दाढी गुरपटला असतील दाढी एवढी वाढलेली आहे ना त्याला काही सोडून पाठवत नाही काय नको बाय आलं पण सुशीलाजी फार मोठा घात झालाय काय झालं आपला युवराज डाकूच्या अंगामध्ये मरण पावला. काय बोलताय तुम्ही सुशीलाजी आम्ही योग्य तेच बोलतोय. हे काम खरं असेल तर ते तुमचंच कारण अरे वा. सुशीलाजी म्हणजे तुम्हाला एक जॉब होता तर करून करून करणार कोण अरे आम्ही का असं करू आम्ही काय करू असं आम्ही तरी का बोलू असा आम्ही काय बोलायचं हे शांतराज आहे का सुशीलाजी आपल्यावरती संकट आहे. तुम्ही दादांना बोलवा हो दादा दादासाहेब गदा गदा घेऊन या एवढ्या तातडीने बोलवण्याचे कारण काकडे कापायचे होते नाही मोठं काहीतरी वाटायला लागलं राजे फार मोठा घात झालाय. आपले युवराज डाकूच्या हल्ल्यामध्ये मरण पावल्यात तर काय? नाही होय. खोटं आहे हो
राजा आमच्यावर तरी विश्वास ठेवा हो, विश्वास बांधून घेतला विश्वास एवढा झाला एक गप्पावर हरवून खरं. अरे हा, प्रधानजी. हा, मी काय काय आमची युवराज? हा, नाही, चला लवकर. नाही जाऊया आपण करते सगळी आपण मुंबईकरांना कळवायला लागेल आमच्या संस्काराचं काहीतरी करायला पाहिजे. हा मग पिसाईला सांगायला लागेल कुठे बाजूच्या गावात त्याला सांगायला हा, लागेल मग हे कामं कोणी करायची ते आम्ही करू. आम्ही करू हा. विषय आणि सगळं नियोजन झालं पाहिजे आपण विषय व्यवस्थित. महत्वाचा काय थोड कोण देणार हा मग कोणी करायचंय तुम्ही देणार आम्ही नाही तुम्ही एकट्याने आराम करा तुम्ही कामं करायची हे सर्व मला केसवर परत भाऊ सांगितलं ना करून द्या तुम्ही हे नंतर बी आराम करा हे कामं तुम्ही करायची आपल्या त्यांना जमणार नाही मी काय करणार नाही का जमणार नाही त्याला विचार करतो काय अरे का जमणार नाही मी पण नाही जमणार म्हणजे नाही जमणार आराम करू द्या आराम करा तुम्हाला काय बोलायचं नाही तुम्हाला सांगतो मला काय जमणार नाही मी काय करणार नाही राजसेवक, अरे प्रधानजी सांगतात ते अगदी योग्य आहे. त्याला सांगा मध्ये याला अरे हरवून. चालच त्याला प्रेमात हो तुम्ही त्याला एवढी माझी प्रेमात बोलवा त्याला अरे हराम करून दी दंडीचे नोकर. आणि आम्ही तुम्हाला तुला बोलवायची कशी तुला बोलवायची कशी हा कशी माहितीये काय हा बेमान बरोबर हा कशी कसा आपली कोणासाठी हा सख्या सख्या हा सध्या साहेब हा यावे. मार काम कुठे लागलाय हा बोलवायच्या. सख्या साहेब ये लवकर हा कसं बोला सांग आता मग नाही हा दुसरा सांगतो हा कसा बोलवायचं हा सध्या साहेब हा यावे. आता मला नाचता येत नाही मार खावे कसं बोलवायचं सख्या साहेब यावी यावी ये लवकर ये लवकर. नाही येते मी मार खाता ये बोलवा सत्यासाहेब, हा, यावे. यावी आलो यावी आणि चटणी मार खावी मार द्यायचा एक आराम करा आमची परीक्षा बघताय माझा चष्मा गेला तर मला दिसला नाही पुढं शांत राहा हा मॅनेज पटला तोडून टाकू हा हा तिकडे ध्यानात शिवायचा तिकडे हा तो बघा हा महत्वाचा झाला हा. कार्याचा काय कार्याचं काय कार्याचं हे काम तुम्ही करायची नाही तुम्ही हा? आपण काय काय करतो आपल्या आपण मिठाचा खर्च आमच्या दोघांकडे आम्ही मोठ्या पाण्या आलो बेटाच्या हा आणि बाकीचा खर्च तुम्ही करायचा बाकीचा काय काय ठेवायचं हा काय काय ठेवायचं सांगतो बघा भात हा डाळ भाजी हा. आणि टुबक हे मत भात डाळ, नाही टुबक आता इथं तोंडावर पाणी आला टुबक बोलल्यावर अहो तुम्हाला समाधान आहे अजून भात डाळ भाजी या सगळ्याचा टुबक हे कधी बोलणार? नाही तुम्ही ऐकलं कधी काय टुबकचं नाव येतो आणि तोंडाला पाणी पण नुसतं हा असू द्या असू द्या असू द्या हा बरं मी काय म्हणता राजे हा. चला तर मग चला पुढे तू चला चल आपण थोडं शांत बस. हा बोला 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 राजसेवक, हा. अरे युवराज तुला आपण निघून गेले. हो, हो. परंतु हे राज्य कसं चालवायचं हा. हे विचारत पडलोय मी. आपल्या राजेंद्र कोलंबडे आहेत त्यांच्या गाडीची मोठी मोठी चाक आहेत ते आपण आपल्या राज्यात लावूया राज्य चालवणं म्हणजे हा. भावला भावलीचा खेळ वाटला का तुम्हाला? नाही, नाही, नाही. जा आणि प्रजातीला दरबारात घेऊन या लवकर. घेऊन येतात.
म्हणजे आम्हाला एकांची बोलायचे कारण प्रधानजी अहो युवराज आम्ही तुमचे गुडघे होय. हे राज्य कसं चालवायचं हे विचार करतोय मी. राजे अगदी आमच्या मनातला विचारला तुम्ही राजे फक्त एकच काम करा हे राज्य फक्त माझ्या स्वाधीन करा. अहो, हे राज्य कसं चालवायचं एवढंच फक्त मला सांगा. राज्यासाठी मोठा किती बिझनेस माहिती का तुम्हाला तुम्ही फक्त असं एसी मग तुम्ही उन्हात आणत लढाई केलं मग हे तुम्ही एसीत बसून गार होतं म्हणून बरं झालं हे उन्हात आणत लढाई केली म्हणून काल झालं राज्यासाठी यांचा मोठा त्याग आहे राजे अजूनही विचार करा आणि हे राज्य स्वाधीन करा माझ्या नाही तर प्रधानजी, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत हे राज्य तुझ्या स्वाधीन करणार नाही. हीच तर मोठी अडचण आहे मग तुम्हाला सांभाळा म्हणजे हे राज्य घेणं आम्ही योग्य म्हणतोय. प्रधानजी तोंडाला शब्द तोंडात ठेवा. हो महाराज तुम्ही आपली ताईला देऊन तुम्ही पस्तावलं हा माणसाला नाता पण समजत नाही आपण किती म्हटला कोण नाही कुणाचा तरी कोण असतो नाही ना आईचा मुलगा असतो आहे की नाही कुणा तरी भाव असतो बहीण असते आम्ही नात्याने असल्यास म्हणून आम्ही या राज्यामध्ये नाही पण तुम्हाला नाती ओळखता कशी येत नाही कोणी नाही कोणाचे विसरणार कधी हे कोणी नाही कोणाचे विसरणार कधी तुम्ही आहात हो तुम्ही आहात कुणाचे तरी स्वागत मला करणार कधी 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 अजूनही विचार करा अजूनही वेळ निघून गेली नाही आणि मुकाट्याने हे राज्य माझ्या स्वाधीन करा. हे कधी शक्य होणार नाही. असेल हिंमत तर चला समजा ते प्रधानजी तिकडे त्या तलवारीला रक्त लागलं होतं त्यांना काही पुढे बायको दिसली नाही हो भारत त्यांना पहिले सोडायची नाही त्यांना पहिले पुढे नंतर पुढे माझ्या स्वाधीन करा. त्यांना पहिले भाऊ बकासूर तुला काय म्हणतात तो तुझं नाव काय मानसिंग अरे हा एवढा मोठा झाला अरे हा लहान होता ना तर आईच मला भेटू द्यायची त्यांना विचारला तुम्ही एवढ्या गोरा हा काला कसा झाला तर मला म्हटलं हा जेव्हा फोटो होता ना तेव्हा काली मशीन लावत होता काली मशीन लावली तुम्ही आईच म्हटली मग त्यांना मी सांगितलं त्याला कॉलगेट लावला असं तर हा सगळा गोरा असं काय झाला काय कोण तू इथे ढोलकपुरला आपण चौकत राहू काय झालंय एवढा लोकांनी
ना. याला एकच दाबा. याचा परकर बंद कर. अबे कसा जातो? अरे ग्रामसेवक पाणीपट्टी बंदच का नाही? हा माझी काल नसता काढली. कसा वाटला? कसा वाटला? तुला पाहिजे ये 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 अरे का माझीवर नाका गेलं कुठे तू मतलब आता हा गुहे केल्यावर हा दिसत कसा अरे हा नाही असा आहे नुसत्या कालोखात फक्त दिसती दात एवढा काला डुस अजूनही विचार करा अजूनही वेगळी नाहीतर मासे निमंत चालवाच
मंडळी या ठिकाणी झालेली सेवा